मी सगळ्यात मोठी आहे, मग यायला ऐकायला पाहिजे. ऐकत नाही तू फक्त ऐकत आलो. मग सगळ्यात मोठी कोण आहे? नाही, मी तुमचे पाय धुईल, मग तुम्ही मला पैसे द्यायचे. मी तर पाय ते धुतीने मग तुमचे. मी दिले ना, माय जायचं काम नाही. मी बी दिले तर मग शेवटी दिले नाही का. उजवा दाख थंड पाणी गरम आणायला पाहिजे होतं मामीना. लक्षच नाही राहिलं. जाऊ दे, पण आता गरम गरमच जाणार ना. झालं हा, ते फायदा नाही तिकडं बडा बाई. सगळं घर बंद करायचं. अरे मला बोट मोठं दिसत. ओके, या इकडं. आई पाणी पडायला लागलं म्हणत आहे त्यांना. पाणी पडायला लागलं ते म्हणलं लागतं. आयुष्यमान भव ते झालं. जुना का संपला. बस सगळी टाका. बस धुयले पाहिजे. आंघोळ केलीस ना तुम्ही? आंघोळ केली चांगली. आता मग तेच झालं. हातात क्लोज केला लोकांच्या आम्ही आयुष्मान मग बाई आपल्या पाया पडतील बाई. बापरे. हो, हॅपी बर्थडे नाही यायला लागतंय बेट. हेच इथं बसत आम्ही. नाही काय आपण उतरलं की उतरला ते मामाच बरं का. हळूहळू जाय बैस. ये उन्हात बसते का तू? सगळ्यात चांगले चला. इथं खुर्चीवर आता आंघोळ घातली ना तरी इथं मस्त मुलांना. विकी विकी विकीचे पप्पा बाय. विकी बाय. रिची विची चालला तू? चालला का? चालला का? जाय रोजच भांडण करतात. सांगणं लागतं ना. घर सापडलं नव्हतं का? नाही रे. चला येतो मग. काय फोन करायचा. फोन करा ना. पाहिलं होतं तुम्ही. तर आता तुमचा प्रश्न असेल की आईला नेमकं झालं काय. तर त्याचं एक दिवस थोडंसं तिला चक्कर यायला लागले. तर गावातच दवाखान्यामध्ये गेली. तर डॉक्टरांनी BP वगैरे चेक केली तर थोडी BP वाढलेली होती. त्याच्यामुळे लगेच दादाला फोन करून मेखरला घेऊन गेले तिला. तर तिथे मेखरमध्ये सलाईन वगैरे देऊन दवाखान्यामध्ये थांबले. तर डॉक्टरांनी सांगितलं की नॉर्मल आहे, घेऊन जाऊ शकता. थोडंसं वाटलं तर 2 दिवसाने CT स्कॅन वगैरे करून घेऊ आपण. त्याच्यानंतर रात्री ती झोपली वगैरे. रात्रीच ती थोडी असं सांगत होती की रात्री जेव्हा ती असं जेवण वगैरे करायच्या वेळेस तिचा उजवा हात आहे तो थोडा उचलत नव्हता. पण तिला वाटलं की आता नेहमीच दुखत राहतं तर काय सांगणार आहे.
आणि सांगितलंही असतं तरी असं झालं असतं की नेमकंच सलाईन वगैरे दिलं त्याच्यामुळे कदाचित हात जड पडला असेल असंही वाटलं असतं. मग तिने काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला म्हणजे उठताच येत नव्हतं, हातही उचलत नव्हता आणि पायही थोडा जड पडलेला होता. त्याच्यामुळे तिने दादाला सांगितलं आणि दादाला सांगितल्यानंतर लगेच त्याने गाडी वगैरे केली आणि संभाजीनगरला नेलं. म्हणजे पूर्वीचं जे आहे औरंगाबाद त्याचं नामांतर झालेलं आहे. हे काही जणींना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल म्हणून सांगते. तर त्याचं नामांतरण होऊन आता बरेच दिवस झाले. तर छत्रपती संभाजीनगर म्हणतात त्याला. तर ते तिथे नेलं. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी लगेच MRI वगैरे केला. तर त्याच्यामध्ये असं समजलं की जो पॅरालिसिसचा अटॅक आहे तो येऊ शकतो, आलेला नव्हता. म्हणजे आपल्या मेंदूच्या तिथे थोडंसं काहीतरी ते डॉक्टरांनाच समजलं असेल काय आहे. तर ते काही मी सविस्तर सांगू शकत नाही. तर म्हणजे यायचा होता. आल्यानंतर जे इंजेक्शन आहे ते नाही देत आहेत. आल्यानंतर मालिश वगैरे तेच असतं. आता तिला मालिश वगैरे काही नाही, फक्त थोडासा व्यायाम सांगितला डॉक्टरांनी, बाकी काही नाही. आणि पथ्य तर काहीच नाही, काही पण खाऊ शकते. त्याच्यानंतर म्हणजे तो यायचाच होता. त्याच्या अगोदरच दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यामुळे जी काय म्हणतात ते म्हणजे जे काही जास्त होणार होतं ते कमी प्रमाणात झालं. आता फक्त म्हणजे चालती वगैरे ती फक्त जो अशक्तपणा आहे तो आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आणि उजवा हात आहे, थोडेसे बोटं वगैरे आता थोडं थोडं चालू आहे. डॉक्टरांनी काही वेळ दिला आणि वयही भरपूर आहे त्याच्यामुळे थोडं तर हळूहळू आता चालू आहे. आणि असा कोणाचा आधार जर असला तर तिची ती चालते. चालण्यात तर याच्यात काही हे नाही आहे, बाकी दुसरीकडे कुठेच परिणाम नव्हता झाला. पण हळूहळू जर घरीच उशीर केला असता तर हात पाय त्याच्यानंतर ही जी बाजू आहे ही थोडीशी अशी सून पडलेली आहे म्हणे. पण हळूहळू सुरुवात झाली होती. तो जास्त प्रमाण झालं असतं. त्याच्या अगोदरच दादाने दवाखान्यात नेलं. त्याच्यामुळे म्हणजे आता अगदी काही दिवसातच ती कवर होऊन जाईल आणि पूर्वीप्रमाणेच होईल. डॉक्टरांनी म्हणजे गॅरंटीच घेतलेली आहे. आणि जे इंजेक्शन आहे ते दिलं होतं अगोदर, तर ते एक इंजेक्शन मला वाटतं काहीतरी 35,000चं की काहीतरी इंजेक्शन होतं ते. पण जे इंजेक्शन देतात ते व्हायच्या अगोदरच देतात. एकदा जर झाला तो पॅरालिसिस तर इंजेक्शन नाही देत आहेत. त्याची ट्रीटमेंट वेगळी असते. आणि आता सुरुवातच जर असेल की आता व्हायचं आहे अजून तर त्याच्या अगोदरच ते इंजेक्शन देत आहेत. तर भेटीला जायचं होतं तिच्या. आता 4-5 दिवस सुट्ट्या होत्या पण आमचं काही राहणं शक्य नाही झालं. श्रेयाच्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे, तिची प्रॅक्टिस सुरू आहे. त्याच्यामुळे शनिवारी गेलो आणि रविवारी 2 वाजेपर्यंतच म्हणजे 2 वाजता तिला शाळेत जाणं होतं. तर त्याच्या अगोदरच इथे आली. आता तिथून आल्यानंतर बराच वेळ बसली, काहीच नाही करावं असं वाटलं. आता 5 वाजत आले. म्हटलं चला व्हिडिओ म्हणजे नुसताच व्हिडिओ टाकला असता तर कोणालाच काही समजलं नसतं की काय झालं काय नाही. तर थोडीशी ती आता व्हिडिओमध्ये पण थोडी अशी हे दिसली, तिची थोडी खराब आहेच. तसेही थोडी अगोदरच बारीक आहे त्याच्यामुळेही जास्त आहे. आणि जे लुगड्यामध्ये पाहायची सवय होती असं आता गाऊन वगैरेच घालते सध्या. काही दिवस तरी गाऊनच आहे आणि काही दिवस तर ती मेकरलाच राहणार आहे. आणि पाहुणे जे आहे ते तर खूपच सुरू होते. म्हणजे आम्ही निघालो लगेच दुसरे पाहुणे हजर झाले. तर भेटून वगैरे आली. एकदा भेटून यायचंच होतं कारण समोरासमोर नजरेनं पाहणं आणि फोनवर ऐकणं याच्यामध्ये फरक पडतो.